आज आम्ही व्हेज कोल्हापुरी बनवतोय, तर त्यासाठी ना वाटाणा, फरसबी आणि फ्लॉवर, गाजर पहिल्यांदा वाटाणा शिजवून घ्यायचा आणि हे तेलामध्ये ना पहिल्यांदा भाजून घ्यायचा. असं बघा, शिमला मिरची अशा प्रकारे चौकोन चौकोन कांदा चिरून घ्यायचा. शिमला मिरची आणि कांदा पहिल्यांदा भाजून घेतला चांगला तेलामध्ये. नंतर मग वाटाणा, फरसबी, गाजर आणि फ्लॉवर ते पण चांगला परतून घेतला तेलात. ते पनीर धुवून चिरून ठेवले आणि तेल टाकले, तापायला ठेवले. मसाला बघ, मसाला मसाला दाखव, त्याच्यातला मसाला दाखव. आणि हा मसाला बघा, खडा मसाला हे करून ठेवलाय, दळून ठेवलाय. मसाल्यामध्ये काय काय टाकले? लवंग, दालचिनी, वेलची, मोठी वेलची, वेलची, खसखस, तीळ, जिरं, धन, बडीशेप आणि मिरची. तर ते सगळं भाजलं तेल टाकून आणि ते दळून घेतलंय आणि टोमॅटो टाकून परत असं पातळ दळून घेतलंय. तर फोडणीसाठी असं बारीक चिरलेला कांदा टाकायचा, भाजून घ्यायचं. आता आपल्याला ग्रेव्ही करायची. वाटून घेतलेला मसाला मसाला चांगला भाजून घ्यायचा. असं थोडं तेल सुटत भाजून घ्यायचं. आता आपलं लाल तिखट कोल्हापुरी तिखट टाकू. चटणी टाकायची. कोल्हापुरी आपला मसाला लाल तिखट आपला किचन किंग मसाला. किचन किंग मसाला आहे ना,
केलेले आहे मिक्स व्हेजिटेबल ते टाकायचं. भाजी बनवतोय आपण व्हेज कोल्हापुरी. व्हेज कोल्हापुरी जशी बाहेर मिळते हॉटेलमध्ये कशी बनवतोय आज ग्रेव्ही व्हेज कोल्हापुरी. बघा कलर तर भारी आला. हळद टाकू का? हळद टाकायची विसरली मला ते. हे गरम पाणी उकळलेलं ते सोडायचं त्यात. आणि शिजल्यानंतर ना हे पनीर टाकायचं ना. हा. लगेच नाही टाकायचं पनीर कारण पनीर गार हे होऊन पाणी जाईल. भांड्यातलं राहू दे, मोबाईल भाताचं. हे हे टाकते का म्हणजे जास्त पातळ नाही करायचं. जसं पातळ घट्ट कोणाला जसं आवडेल तसं त्याप्रमाणे आपण सोडायचं पाणी. किती मिनिटात शिजते भाजी? शिजणार आपण बघा अगोदर तेलात भाजून घेतलेले आहेत ना भाज्या सगळ्या. वाटाणा शिजवून घेतलेल्या आहे. नाही त्याला वेळ लागला. 5-6 मिनिटं लागणार शिजायला. बाकीचं फ्लावर फरशी हे शिजायला. झाली आपली भाजी. झाकण ठेवून शिजवायचं. झाली भाजी आता. बघ दाखव. पनीर नंतर टाकणार ना शिजल्यावर. पनीर नंतर टाकणार. आणि पनीर नंतर टाकणार आपण शिजल्यानंतर.